राज्यात सध्या दोन आमदारांची मोठी चर्चा जी आहे ती जोरदार सुरू आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके असतील किंवा मावळमधील आमदार सुनील शेळके असतील, यांची चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसापासून जोरदार सुरू आहे. निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे, तर सुनील शेळके यांना काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी लोणावळ्यातून सज्जड असा दम दिला होता. त्यामुळे दोघांची चर्चा जी आहे ती आता राज्यभर सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सुनील शेळके आहेत. त्यांना काय सांगाल, दोघांची चर्चा काय एवढी सुरू आहे महाराष्ट्रात? मागील 8-9 महिन्यापूर्वी ज्या काही घडामोडी झाल्या त्यामध्ये आम्ही 42-43 आमदारांनी आदरणीय अजितदादांसोबत राहण्याची भूमिका स्पष्टपणाने घेतली. त्यामध्ये माझा सहकारी निलेश लंके किंवा अजून इतर देखील सहकाऱ्यांनी दादांसोबत राहण्यामागचा आमचा दृष्टिकोन स्पष्ट होता की आपण सत्तेत राहणं गरजेचं आहे. सत्तेशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाही, आपल्या मतदारसंघातली कामं देखील पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आम्ही जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये आजही ठाम आहोत. परंतु लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतरनं माझा सहकारी निलेश लंके यांची दक्षिण नगर या ठिकाणी लोकसभेला उभं राहावं असा महाविकास आघाडीतील काही नेते मंडळींनी आग्रह धरला, की ज्यामध्ये खरं तर महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून रोहितदादा पवार यांनी उभं राहावं अशा पद्धतीनं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी त्यांना आग्रह केला. आणि तिथली परिस्थिती पाहून रोहितदादांनी त्या ठिकाणी उभं राहण्यास नकार दिला. आणि मग कुणीतरी तिथं उभं राहायला पाहिजे आणि मग आमच्या निलेशजी लंकेंना आग्रही आहेत. परंतु निलेशजी आणि मी सातत्याने याबाबतीत चर्चा करत असताना आम्ही एवढंच ठरवलं की आपल्याला विधानसभा लढवायची आहे, लोकसभेला आपल्याला जायचं नाही. आणि मग जर त्यांना लढायचं नाही आहे तरीसुद्धा एवढा आग्रह का करतायत किंवा त्यांना या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांचा बळी घ्यायचा की काय, अशी देखील परिस्थिती आज एकंदरीत पाहायला मिळते आहे. परंतु उद्याच्या काळामध्ये मला विश्वास आहे की निलेशजी लंके सर्वसामान्य कुटुंबातून ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली, त्या जनतेसोबत राहून आदरणीय दादांच्याच बरोबर राहतील. दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवतील हा मला विश्वास आहे. दोघांना टार्गेट केलं जातं असं वाटतंय का, तुम्ही असेल किंवा लंके सर? आता शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये काही परिस्थितीला सामोरे जावंच लागतं. आरोप प्रत्यारोप होत असतात किंवा लंकेंसारखा एक सहकारी आज सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळं त्यांनाही वाटत असेल इतरांना की आपल्यासोबत आलं पाहिजे किंवा तिथं पर्याय दिसत नसेल, म्हणून जर त्यांचा बळी घ्यायचं काम काहींनी जर ठरवून चालवलं असेल तर त्यात मला माहिती घ्यावी लागेल. पवार साहेबांच्या विषयी तुम्ही पवार साहेबांना भेटणार होते, जा विचारणार होते किंवा तुम्ही त्यांना आव्हान दिलं होतं, ते काय पवार साहेबांना भेटले का, तुम्ही का भेटणार आहेत? नाही, साहेबांना भेटणं याबाबत दुमत असायचं कारण नाही. शेवटी साहेब आज एक देशातील सर्वोच्च नेते आहेत आणि साहेबांना भेटण्यात कुणाला वावगं वाटण्याचं कारणही नाही आहे. परंतु ज्या विषयाच्या अनुषंगाने मी साहेबांना भेटणार होतो त्याचं स्पष्टीकरण साहेबांच्या पेजवरनं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ज्या व्यक्तीनं, ज्या नेत्यानं जी माहिती साहेबांना दिली त्या व्यक्तीचं नाव त्यांनी खुलासा दिलेला आहे की बाबा या व्यक्तीनं असं असं माझ्या कानावरती आलं किंवा यांनी मला माहिती दिली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या विषयात न जाणं हेच योग्य आहे. आता त्या विषयाला आपण पाठी घालून अनेक कामं आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि त्या बाबतीत मी साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला कधी जाईल. तर अण्णा, लोकसभेचं वारं वाहू लागलंय. मावळ लोकसभेवर आपण काही दिवसापूर्वी दावा देखील केला होता. अजून मी ठाम आहे राष्ट्रवादी त्याच्यावर? नाही, मी राष्ट्रवादीला जागा मिळावी याकरता मागील 4 महिन्यापासून आग्रही आहे आणि आजही आग्रही आहे. त्यामागं मॅजिक फिगर किंवा आपण ज्याला उमेदवार हा विन कसा होईल यामध्ये जी आकडेवारी द्यायला पाहिजे ती आकडेवारी मी महायुतीतल्या नेत्यांकडे दिलेली आहे. परंतु शेवटी महायुतीचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाचं स्वागत करून जे उमेदवार उद्याच्या काळामध्ये उभे असतील किंवा ज्यांची निवड होईल त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.